झालं इकडं मस्त मध्ये तव्यात एक भाकर आहे, इकडे एक भाकर आहे. 2 भाकरी केल्या आणि शेवग्याची शेंगाची भाजी केली. 2 भाकरी. तर बघा शेवग्याची शेंगाची भाजी आणि 2 भाकरी कशा झाल्या ते. मित्रांनो, योगेश भाऊजी चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याला गुड मॉर्निंग. पाऊस पाणी भरपूर झाला असेल तुमच्याकडं, आमच्याकडं पण झालाय म्हणजे थोडा झालाय, रेपरिप जास्त नाही झाला. तर दूध आणले, दूध ठुले गरम करायला आता गॅसवर. आणि शेवग्याच्या शेंगा आहेत, हे शेवग्याच्या शेंगा करणार आहे. आमच्यात परवा दिवशी संध्याकाळची लाईट गेली, ती लाईटच नाही, आमच्या खांबावरची वायर तुटली वरची. खांबावरची वायर तुटली, तर ती वायर जोडायला वायरमॅनला काल बोलवलं होतं, ती म्हणलं आज येतो. लाईट नाही, मोबाईल चार्जिंग नाही, काही नाही, लय झाले जरा. पाणी पण नव्हतं, ज्यालाही नाही टाकीला. तर ही शेवग्याची शेंग करायला लागली या. तर शेवग्याची शेंग मी आता बटाटे बी नाही काय, कालवणाचं संपलेलं आहे सगळं, आता उकडून घेणार आहे शेवग्याची शेंग मी. आईला झाला, आईला चहा बटर दिला. आई म्हणते काही नको करू, काल परडीतली पोळी आलेली, एक चपाती आहे, आता ती मी शिजवून खाईल आणि आईला एक भाकर करेल. तुरी उगवल्या होत्या, जरा तुटळ झालती, परत लावल्या. म्हणजे पुन्हा वर्षभर एवढं रान सांभाळावं लागलं. तर मी शेवग्याची शेंगा आता गरम उकडायला टाकणार आहे. शेवग्याची शेंगा उकडून घेणार आहे. थोड्याचे शेंगा काय जास्त नाही का. शेवग्याची शेंगा उकड्या टाकल्यात इकडं, आणि कालची परडीतली एक पोळी आणि एक चपाती आहे बघा. चपाती खाल्ली नाही. आहे एक भाकर करू का? चपाती मी खाईल की. चपाती मी खाईल का शिळी? चपाती मी खातो, एक चपाती आहे मी खातो. तर शिजलेला आहे आता शेंग, म्हणलं फोडणी द्यावी त्याला. आई नको म्हणते, तिला वाटतंय. शेवग्याची शेंग उकडून घेतलेली ही, आणि इथं आता मी शेवग्याची शेंग फोडणी टाकणार आहे. हे बघा, कढईत मी तेल ओतलेलं आहे. इथे शेवग्याची शेंग उकडून घेतलेली आहे मस्त मध्ये. हे बघा, आता इथं मसाला डब्यातली मोहरी आणि जिरी टाकायची.
जिरे मोहरी टाकलेले याच्यामध्ये. हे चांगलं तळसून घ्यायचं. इकडं थोडंसं खोबरं ठेवलेलं काढून, इकडं आलं लसूणची पेस्ट आहे ती पण टाकायची. हे बघा इकडं टाकलेला आहे मसाला. तर हे आले लसूणची पेस्ट टाकायची. फ्रीज खराब झालं हो, लाईट नसल्यामुळं फ्रीजमधलं पुन्हा खराब व्हायचं. हे थोडंसं खोबरं टाकायचं. मस्त मध्ये असं आणि हा मसाला आहे काळा मसाला थोडा टाकायचा. हे थोडंसं पाणी ओतायचं. मस्त मध्ये भाजलेलं आता हे. आणि शेवग्याची शेंग टाकून द्यायची याच्यामध्ये. थोडंसं पाणी वाटायचं. आता आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी वाटायचं. ह्याच्यात थोडं हे घरकुल मसाला आणि सुहाना मसाला ही थोडा थोडा टाकायचा. मीठ पण टाकायचं. मस्त मध्ये शेवग्याची शेंग अशी तयार झालेली आहे. दोन दिवस झालं काही व्हिडिओज टाकला नाही. पावसामुळे काय म्हणलं, घरात लाईट बी नव्हती, रेंज बी नव्हती, व्हिडिओ बी अपलोड होत नव्हतं. आणि आता परत ती आमच्या खांबावरची वायर तुटली. त्याने आज आता वायर मी येतो म्हणलं, आज मीटर काढलेलं ती मीटर जोडून घ्यायचं आहे. जेवलं नेटवर्कच नव्हतं त्याच्यामुळे व्हिडिओच काय अपलोड झाला नाही. काढायला नको, लाईटीचा प्रॉब्लेम होता. पाऊस नाही झाला, नुसती केसवानी बारीक येत होतं, जास्त काही पाऊस नाही. शेळी पोळ्यांची आपली हे करेन शिजवून खायला. आई मग तिथे नको करू. शेळ कुठं खायचं, माझी मी खातोय, मला काय चालतंय. फिल्टरचं पण पाणीच हे झाले, लाईट नाही त्यामुळे संपले.
करायसाठी आई म्हणत होती मी खाते शिळी चपाती. एक तर तिला चपाती दाढ अडकून बसते, पण तिला वाटत असेल कुठं राहायचं मला, त्याच्यासाठी म्हणून काय करायचं मला कंटाळा येत नाही स्वयंपाक करायचा, करत असतो, मला एवढं काय वाटत नाही. चपाती आहे ती मी एक शिजवून काढतो म्हणजे अशी पोळी खाऊ वाटत नाही. थोडी पाणी उकळायचं, थोडी साखर टाकायची आणि शिजवून घ्यायची. करायच्या कटाळ्यासाठी मी ते आई नको करू, पण काय वाटत नाही मला करतो. आमच्या भाऊला अशी पापड आलेली भाकर आवडायची आणि आई करायची ना, आईच्या हाताने काही करायचं नव्हतं. भाकरी जेवायच्या जरा कधी केली तर पापडच येत नव्हता. आणि ते मग भाऊ म्हणायचं बघ ह्याच्या हाताला का ह्याच्या भाकरीला कसला पापड येतो. अशी फुगायची भाकर, आईची भाकर फुगत नव्हती. आई करत होती तेव्हा, म्हणजे पहिली करायची तेव्हा फुगायची, पण परत परत बोट वाकडी झाली ना, कधी मी नसलो तर करत होते आई पहिली. मस्त भाकर अशी फुगली भाकर. मी आता एका चपाती पोळीचं तुकडं काढलं. हे पाहून आलतं, त्यांना चहा करता मित्रमंडळी आलते.
भाकरी केल्या, दोन्ही चपाती आहे एक, आणि एक शिळी भाकरी आहे, ही पोळी आहे. तर देवा चालेल, मी काय टाकून देत नाही. पाहुणा मित्र आलत, खायला आणले त्यांनी केळी खजूर. परडीत आलेलं कसं टाकून द्यायचं. आई या जेवायला. पाणी उकळून घ्यायचं, ह्याचं तुकडं बारीक करून भाकरी केलेली आहे. भाकरी केल्यात तिथे आणि काही कागद केलेलं. तर त्यांनी कसली खजूर आणली, मी काय माहिती पहिल्यांदाच खाल्ली असली आज. खरं काय वाटते, हा पहिल्यांदाच खाल्लेली. हा तिथं केळी पण आणलेली आहे. कॅरी बॅग मध्ये खराब होईल केळी. आणि आता ह्याचा मुसलमानाच्या देवाचा ते डोल्याचा प्रसाद दिलाय त्यांनी, भाभी आहेत तिकडच्या. प्रसाद घेऊन भाभी आहेत त्यांनी दिलाय प्रसाद घेऊन. उशीर झाला माणसामुळं. तर आम्ही जेवण करायला लागले, तर केलं पोळ्याचं तुकडं पातेल्यात. ह्या तुला काही भाकर आणतो का? काय देऊ आमचं देऊ जेवा. तर या मित्रांनो जेवायला आम्ही जेवण करायला लागले. रिया जेवण करायला लागले.
आजची रेसिपी कशी वाटली कशी नाही कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या वेळी, तोपर्यंत धन्यवाद, बाय.